नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आत्मा पॅम्पलेट नावाचा झी स्टुडिओचा एक नवा कोरा करकरीत चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं लेखन ज्या व्यक्तीने केलं त्याच व्यक्तींनी झी स्टुडिओसाठी खूप दमदार आणि भारी असे चित्रपट दिले आहेत. तो लेखक म्हणजे परेश मोकाशी सरांचा हा पुढचा नवीन चित्रपट आहे आणि आशिष दादाचा हा दिग्दर्शित केलेला नवा चित्रपट आहे. आणि त्याच निमित्ताने चित्रपटाची नवीन स्टारकास्ट बोलण्यापेक्षा मला त्यांची ओळख करून अशी द्यायला आवडेल की उभरत्या मराठी चित्रपटातले नवीन चेहरे माझ्यासोबत आहेत. कसं आहेत तुम्ही सगळे? मस्त मस्त. आपण लोक गप्पांना सुरुवात करूया. होय. आधी सगळ्यात आधी मला तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि या चित्रपटासाठी तुमची भूमिका काय आहे, काय सांगशील? तू काय सांगशील? हां, माझं आशिष नावाचं पात्र आहे. तर बेसिकली फिल्म कशावर आहे? आशिष सरांच्या लाईफमध्ये घडलेले विविध इन्सिडेंट्स त्यांच्यावर फिल्म आहे आणि ही परेश सरांच्या डोक्यातून आलेली फिल्म आहे. तर खूप मजा येणार आहे. आणि माझं आशिष नावाचं पात्र आहे तर हे फारच रिलेटेबल आहे मला. म्हणजे जे माझ्या आयुष्यात घडलं आहे तेच आशिष या पात्राच्या आयुष्यात म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की जसा आशिष दादा त्याच्या शाळेमध्ये होता तसा तू आहेस. हो, तसं एकदम. म्हणजे तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. तर बोऱ्या नावाचा एक पात्र आहे जो त्याला मदत करत असतो तिला मिळवण्यासाठी. तर असेच ही धडपड आहे ती फार रंजक आहे. मग आता जसं बोललं जसं तू कोणाच्या प्रेमात पडलास गुपचूप कारण सांगितलंस तरी असं चालेल, काय हरकत नाही. बरं, ओम ना? चेतन तू काय सांगशील? तुझं चित्रपटातलं कॅरेक्टर जसं ओमने सांगितलंच आहे की एक मित्र आहे जो त्याला मदत करतोय. काय सांगशील त्या कॅरेक्टरबद्दल? सो बेसिकली माझ्या कॅरेक्टरचं नाव बोऱ्या आहे आणि बोऱ्या हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो, प्रत्येकाच्या शालेय जीवनामध्ये असतो. तर ओम म्हणजे आशिषला एका मुलीवर प्रेम झालं, एका मुलीसोबत प्रेम झालं आणि ती प्रेमकथा पुढे नेण्याचं जे भार आहे ते त्या बोऱ्यावर आलंय. म्हणजे असं बोलू शकतो का की ह्याच्यामध्ये आशिषचं म्हणजे ओमचं जास्त नाही, पण अरे यार तू जा ना, चल ना, मी आहे ना, हा पाया, असं. म्हणजे आशिषची जे काही चिठ्ठी आहे, जे काही त्याचे मेसेज आहे, त्याची ज्या फिलिंग्स आहेत ना, तर बोऱ्या ते पूर्ण स्टोरीभर तिच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्या दोघांचं प्रेम कहाणी कशी आली पाहिजे, एकत्र कशी झाली पाहिजे, तर सगळ्यांच्या लाईफमध्ये रिलेटेबल हा बोऱ्या असं कॅरेक्टर माझं आहे. नक्की. म्हणजे मला सांगायला आवडेल, रिव्हील करायला आवडेल की असंच माझ्यासोबत सुद्धा घडलंय. आमचे सुद्धा मित्र होते असेच, तू जा तिच्याकडे बघून हसते वगैरे असं करणारे. बरं, तर याच चित्रपटातली एक सुंदर अभिनेत्री जी आपल्याला आता लाभली आहे, पुढे सुद्धा आपण तिला बघत जाऊ. प्रांजली माझ्यासोबत आहेस. प्रांजली, काय बोलशील, कशी असतो? मी छान आहे, थँक्यू. मी ह्या मूवीमध्ये सृष्टी नावाच्या मूवीची भूमिका केली आहे. सो आशिषला सृष्टी आवडते, ती मी मुलगी आहे. आणि ही मूवी करताना सगळं खूप मस्त होतं, एकदम छान मजेत सगळं होतं. सगळ्यात हार्ड पार्ट, सगळ्यात जे मला खूप कठीण वाटलं ते होते माझे डायलॉग्स. अरे, मला बिलकुल पाठांतर जमत नव्हतं. इतके डायलॉग्स होते, पाठ होत नव्हते. कसं काय बोलायचं, कसे व्हेरिएशन द्यायचे, काहीच कळत नव्हतं. नाही, पण आपण शाळेमध्ये जशी तोंडी परीक्षा असते आपली, ओरल असते, तसा होतं का आपलं काही? पण नाही, परेश सरांचं लिखाण म्हटल्यावर अरे बाप रे. आणि त्यात एक्झॅक्टली. आणि त्याच्यात ती सगळी मी इतकी मेहनत केली, सांगते मी. आणि ती सगळी मेहनत मी माझ्या एकाच डायलॉग मध्ये. क्या बात आहे. म्हणजे नाही, आम्हाला बघायला आवडेलच. बरं, तर या चित्रपटामध्ये गोड चेहऱ्याचा आणि असा लहान मुलगा बोलण्यापेक्षा मित्र बोलून, मुलगा नाही माझा मित्रच असा आहे, मानस माझ्यासोबत आहे. मानस, काय बोलशील, कसा आहेस तू? बरं, काय सांगशील, तुझं कॅरेक्टर काय आहे आणि तू तुझ्या कॅरेक्टरला खऱ्या आयुष्यामध्ये किती रिलेट करतोस? माझं कॅरेक्टर पण आशिषच आहे. आणि मी अजूनपर्यंत त्या टप्प्यात आहे, छोटे आहे मी अजून. बरोबर. पण जो मूवी मधल्या आशिष सोबत झालं ते अजूनपर्यंत माझ्यासोबत नाही. व्हेरी गुड. खरं उत्तर. पण एक माणसाने खरं सांगितलं, अजूनपर्यंत नाही झालंय. बरं का, पुढे होण्याची शक्यता आहे. बरं, नाही, खरंच खूप भारी वाटतंय. कारण का जसं तुम्ही चौघं पण बोललात की आशिष सरांच्या किंवा आशिष दादाच्या आयुष्यावर त्याचा एक आपण बायोपिक बोलण्यापेक्षा अशीच एक आपण गोष्ट तुम्ही मांडताय. त्यातल्या पॅम्पलेट हे साजेसं नाव आहे. त्यात परेश दादाचं लेखन किती डिफिकल्ट वाटतं, कितीही जबाबदारी वाटते. तू काय सांगशील? परेश सरांचं लेखन म्हणजे ते जेव्हा आमच्यासाठी लिहित होते तेव्हा ते एका मोठ्या माणसासाठी लिहित होते असं नाही. ते पण आमच्यासारखे एक मुलगेच होते. म्हणजे सेटवर मस्ती करणं असो किंवा त्यांचं लेखन असो, ते पण आम्हाला फारच म्हणजे असं पटकन कळायचं. तर मग त्यांचं कुठलंही वाक्य असेल, समजा कुठलं जड वाक्य असेल मराठीतलं, तर ते चांगलं एक्सप्लेन करून सांगायचे. परत आशिष सर होते जे फारच मदत करायचे. तर एक किस्सा मला आत्ता आठवतोय. तर सत्या सर होते, ते आमचे DOP होते. तर झालं असं की
ॲक्शन म्हटलं आशिष सरांनी की तो पर्टिक्युलर शॉट थोडा रेकॉर्ड हा. व्हायचा, पण त्याच्या आधी आम्ही त्या कॅमेऱ्यासमोर जे काही मस्ती करतोय हा. ते तिकडे मॉनिटरवर परेश सरांना आशिष सरांना दिसायची. हां तर एक दिवशी झालं असं की आम्ही असेच एक माझा क्लोजअप लागला होता आणि बाकी सगळी ही मुलं ना तिकडे क्रिकेट खेळत होती. हां तर माझं असं होतं की मला कधी क्रिकेट खेळायला मिळतं, तर मी पटपट जे त्यांना सांगतो की असं खेळा तसं खेळा. झालं असं की तिकडून सत्या सर मला ओरडले आशिष. तर मी आणि आशिष सरांनी दोघांनी त्यांच्याकडे बघितलं. तर ते म्हणाले छोटा आशिष. तर मी म्हणालो यस सर काय झालं. हा. आणि सत्या सर म्हणजे सगळ्यात शांत, पूर्ण सेटवर त्यांचा अजिबात आवाज नाही पण काम पर्टिक्युलर. क्या बात आहे. तर ते म्हणाले आशिष. मी म्हणलो येस सर मार्कवर उभा राहा. मी मार्कवर उभा राहिलो. शॉर्ट बेस झाला. ते आले, त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले बाळा कसं आहे ना, तुम्ही जे कॅमेऱ्यासमोर करता ना ते सगळं तिकडे दिसतं तर मी म्हणलो हो हो चालेल आम्ही तर काय करणार नाही. मग तेव्हापासून धडा घेतला की कॅमेरा समोर असो तेव्हा सिन्सिअर, कॅमेरा गेला की आपली मस्ती चालली. तर मग आहेच मला असाच एक किस्सा मला आठवतो की माईक आपण लावतो, लेबल माईक बरोबर. असतात. सो पूर्ण वेळ टेकच्या मध्ये जो फावला वेळ असतो ना, तर त्यामध्ये आम्ही मुलं म्हणजे गाणं गायचो, गाणं वगैरे तो माईक गायचो. आपण काय बंद करायला व्हायचंच नाही, आपण आपल्याच धुंदीमध्ये असतो तर त्यात असं. व्हायचं, मला गाण्याची आवड हा. आहे. सो मी गाणं वगैरे गायचो, गुणगुणायचो आणि मग तेच शिशिर दादा आहे ना आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट हा. आहेत, सो ते ऐकायचे हम्म. आणि त्यांनी ऐकलं मी असं गातोय, हे बोरे इकडे रे. हा. मला बोल हे इकडे काय गुणगुणत होतास. हा. माशी सर अशीच इकडे. मग मला त्यांनी गाणं गायला हा. लावलं आणि मध्ये जेव्हा टेकच्या मध्ये टाइम असायचा ना, चल बोऱ्या गाणं गा. म्हणजे सतत मैफिल रंगायची आमची. असं बोलू शकतो का की थोड्याफार प्रमाणामध्ये जेवढे पण तंत्रज्ञान आहेत त्यांनी तुमची रॅगिंग घेतली असं बोलू शकतो का. आपला तर हे रेकॉर्ड नाही होणार आहे, हे रेकॉर्ड नाही होणार आहे, मस्त ragging. हे आपला रेकॉर्ड नाही होणार आहे, आपले जाणार आहे. प्रांजल तू काय सांगशील, कसा होता सगळा एक्सपिरियन्स आणि किती दडपण होतं जेव्हा आपण एखाद्या अशा लेखकासाठी काम करतो किंवा अशा व्यक्तीसाठी काम करतो ज्यांनी झी स्टुडिओ बोलशील त्यापेक्षा खरंच खूप सुंदर सुंदर चित्रपट दिले. मग त्यामध्ये एलिझाबेथ एकादशी सगळ्यात गाजला चित्रपट आणि तो सुद्धा सगळ्या लहान मुलांवर तुमच्यासारख्याच मुलांवर आधारित होता. काय सांगशील किती दडपण होतं. दडपण असं काही जास्त नव्हतं. परेश सर खूप छान होते, खूप फ्रेंडली होते सेटवर, त्यामुळे असं दडपण म्हणून काही नाही आलं. ते जे लिखाण होतं ते लहान मुलांसाठीच होतं. खूप विनोदी लेखन आहे, खूप विनोदी मूवी आहे. आणि सेटवरचा किस्सा एक मला आठवतोय की ह्या मूवीने स्पेशली मला झाडावर चढायला शिकवलं. क्या बात आहे. ॲक्च्युली. हां. आणि वन टेकमध्ये कशा गोष्टी पाळायच्या हे शिकवलं, जे तुम्ही ट्रेलर टीझरमध्ये पाहिलंच असेल. नक्कीच. तो शॉट झाल्यावर मला आठवतंय परेश सर होते आणि तो शॉट झाला आणि बोलले की ह्या शॉटसाठी मी तुला टोपण पाड पुरस्कार देईन. म्हणजे तो टीजर मध्ये तिचा बॉटलचा टोपन होय 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 पाडायचा होय. सर, तो वन टेक झाला होता आणि हा. तो खूप छान झाला होता, त्याच्यामुळे तिला टोपन पाड एकदम पुरस्कार मिळाला. असं नॅचरली ते घडून आलं प्रॉपरली आणि तो पडला पण टोपण हा. इतका छान ना. परेश सर बोलले मी तुला पुरस्कार देतो ह्याच्यासाठी. अजून काय पाहिजे बरं. मानस तुला विचारायला आवडेल, जसं तू बोललास की मी सुद्धा आशिष दादाचीच भूमिका करतो पण लहान वयातला. तर तुझं आणि आशिष दादाचं नातं काय, आशिष दादाकडून धडे वगैरे मिळाले का रे मानस बघ मी असं नव्हतो असं कर, पण तू असं केलंस तरी चालेल, असं कधी झालेलं का तुझ्यासोबत. हा मध्ये मध्ये होत हा. होतं. आणि म्हणजे असे डायलॉग वेगळे पाठ करायला नाही लागायचे. हम्म. म्हणजे जर का पहिल्या दुसऱ्यांदा जर का चुकलो तर मग आशिष सर स्वतः येऊन सांगायचे की असं असं घे असं असं घे. हम्म. म्हणून ते खूप इझी गेलं. आणि आता सगळ्यांनी किस्से सांगितले तर मी पण सांगते. अगदीच आलाच पाहिजेच मला पण ऐकायचंच आहे. तर मग एकदा असं झालं की त्याच्यामध्ये मी आणि जी छोटी सृष्टी आहे ती आम्ही लोक डान्स करत असतो. हम्म. तर मग तर मध्ये तर एक शॉट असं झालं की तो एकदम परफेक्ट झाला. हम्म. तर आशिष सर एवढे खुश झाले की ते स्वतः तिकडे नाचायला क्या बात आहे. लागले आणि आम्ही लोक वेगळे नाचत चाललोय. परत सर त्यांना झाले 5 मिनिटं बघत बसले, ते बोलते अरे आशिष त्या मुलांना खट्टर बोलते. नाही म्हणजे आपण बघू शकतो की परेश सर असू दे किंवा आशिष दादा असू दे की जेवढ्या मोठ्या लेवलची जी माणसं आहेत त्यांचं काम जेवढं सुंदर आहे तसेच ते लहान त्यांच्या कलाकार बोलण्यापेक्षा त्यांच्या मित्रांसोबत सुद्धा तसेच आहेत. बरं तुम्हाला मी प्रश्न विचारायला मला खरंच आवडेल की जसं तुम्ही बोललात की शाळेतल्या जीवनावर आधारित असा चित्रपट आहे, आशिष दादाच्या आयुष्यावर असा आधारित आहे, पण त्याचं शालेय जीवन वगैरे शाळेमध्ये असं कधी झालंय का एखादी गोष्ट जी अजूनपर्यंत पॅरेंट्सपासून लपून ठेवलेली आहे. खरं खरं सांगा, पॅरेंट्स समोर बसले आहेत म्हणून असं बोलायचं नाही. बरं मग मला तुमच्या शाळेतला असा एखादा किस्सा सांगा जो बोलतो ना की भाई हे असं माझ्यासोबत सुद्धा झालंय. सांगायला आवडेल की मी घरी कायमच सांगत आलो की मी अभ्यास करतो पण मी खरी अभ्यासच नव्हता केला. म्हणजे एक्झाम असेल उद्या तर आदल्या रात्री मी अभ्यास करायचो आणि एक दिवशी असं झालं की उद्या एक्झाम आहे आणि आदल्या रात्री शूट लागलं आत्म पॅम्पलेटचं.
तर मग तेव्हा मी हायली इन्स्पायर्ड आहे MS धोनीपासून. तर तेव्हा ना मला एक वाक्य आठवलं धोनी सरांचं, की जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला असाल तर त्या एका दिवसांनी काय फरक पडणार नाही. बरोबर. आणि जर तुम्ही वर्षभर अभ्यास नाही केला असेल तरी तो एका दिवसांनी काय फरक पडणार नाही. मग जे चाललंय ते चालू द्या. म्हणजे असं बोलू शकतो की आता मान्य केलं बरं काय नाही, जे चाललंय ते चालू द्या. आई बाबा जर हा इंटरव्ह्यू तुम्ही बघत असाल किंवा बघाल पुढे तर लक्षात ठेवा आमचा अभ्यास वगैरे असतो पण तेवढाच. बरं मानस, मला तुला विचारायला आवडेल की आता जसा या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ट्रेलर सुद्धा रिलीज झाला नाही, येत्या 6 ऑक्टोबर आपल्या भेटीला येतोय. मैत्रिणींमध्ये अशी वट वाढले का की अरे हा हा कोण आहेत तुम्ही, असं केलंयच का किंवा तुझ्यासोबत असं झालंय का? अजूनपर्यंत कोणाला माहित पण नाही माझं पिक्चर. अरे यार किती दुःख आहेत. माझ्यासोबत बेसिकली असं झालं होतं, कारण का मी आता कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला मी रामनारायण रुईया कॉलेजमध्ये आता शिकतोय. रुईया कॉलेज म्हणजे संपला विषय. रुईया मधला प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठेतरी चमकतच असतो. सो बेसिकली मी तिकडे नाट्यवाल्यामध्ये असल्यामुळे माझा एक क्राऊड आहे, एकांकिका क्षेत्रातला एक क्राऊड आहे. बरोबर. अख्खा 80-90 जणांचा क्राऊड आहे. सो त्यांच्यामध्ये असं झालं का ते सिनेमा वेब सिरीज असं बघतच असतात. सो त्यांनी ट्रेलर पाहिल्यापासून ते वेडे झाले सगळे म्हणजे माझे बॅचमेट, माझे सिनियर्स, त्यांचे सिनियर्स. सो ते येऊन भेटतायत. सो मला झालं का अरे दादा मी तुझ्यासोबत तर काम करतोय, मी तुझ्या हाताखालीच तर काम करतोय. आणि त्यांना आवडलं ते पोस्टर आल्यापासून, इव्हन ट्रेलर आल्यापासून ते खूप एक्सायटेड आहे आणि येऊन भेटतायत, रोज सांगतायत की आम्ही नक्की जाणार आहोत. सो खूप आवडते लोकांना. सो मला पण छान वाटतंय की माझे सिनियर्स वगैरे मला येऊन भेटतायत. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की अभिमानास्पद वाटते आपल्या सगळ्यांना. तुम्हाला रंजित तुझ्यासोबत असं झालंय का कधी? मी आधी काही मूवीज केल्या तेव्हापासून टीचर्सला, प्रिन्सिपल मॅमना माहिती आहे की मी करते मूवीज वगैरे. आणि मग ह्या मूवीज मी करते म्हणून ते पर्सनली माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि तेव्हापासून शाळेत ते फुल स्वतः पब्लिसिटी करायला लागल्या आहेत शाळेवर, की लाईक सगळ्या ग्रुप्सवर शाळेचं टाकलं जात आहे, सगळे टीचर्स मला कॉंग्रॅच्युलेट करतात, सगळे टीचर स्टेटसवर टाकतायत. इट्स अनदर थिंग. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की आहे आता वट वाढलेली आहे, एग्जाम अरे ठीक आहे शूट लगाय हम लोग सब आठ में देख लेंगे, असं बोलायला काही हरकत नाही. ओम तू काय सांगशील, तुझ्या आयुष्यामध्ये किती फरक पडतोय जेव्हा जो आपण चित्रपट करतोय, जो टीजर येतो बाहेर किंवा ट्रेलर होतो, त्याच्यानंतर एक वेगळं वलय येतं. आपण मग जिथे राहतो, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो किंवा ज्या चाळीमध्ये राहतो, तिकडे आजूबाजूच्या माणसांचं सुद्धा आपल्याकडे बघायचा एक दृष्टिकोन वेगळा होतो. काय सांगशील तू त्याबद्दल? ऍक्च्युली असं माझ्याबद्दल काहीच घडत नाही, कारण की माझे सगळे मित्र नालायक आहेत. ते मला म्हणतात तू किती मोठा झालास ना तरी तू आमच्या बरोबरच आहेस. क्या बात आहे. आमच्या सोसायटीमधला क्रिकेट खेळणार आहेस, आमचा मित्र आहेस, बस. पण त्यांना अभिमान आहे. नाही खरंच खूप हरट आहे. मला पर्सनली यांच्यासोबत बोलताना मला माझे नाट्यमयीचे दिवस आठवतात की जसे मी सुद्धा बालनाट्य वगैरे केलेले, तेव्हा एक हवा असते ना की अरे आपल्या मित्रांमध्येच आपल्या घरी नाटक करतो रे. पण खरंच खूप भारी वाटतं मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलायला. खरं आता वेळेच्या अभावी मी इथे थोडा थांबतोय, पण जाता आता शेवटी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न मला विचारायला आवडेल की मानस, तुझ्यापासून मी सुरुवात करेल. काय वेगळ्या चित्रपटामधून प्रेक्षकांना बघायला मिळेल? तुला काय वाटतं की काय असा वेगळा संदेश आहे किंवा तुझ्या अर्थाने काय वाटतं की बाबा हा मूवी प्रत्येकाने बघितला पाहिजे? तुला काय वाटतं की बाबा तू तुझ्या मित्रांना वगैरे किंवा तू तुझ्या फॅमिली फ्रेंड्सला वगैरे सजेस्ट का करशील की बाबा हा तुम्ही चित्रपट बघा करून? कारण की त्याच्यात मी आहे. ह्याला बोलतात ऑनेस्ट उत्तर. ऐका बघा बस संपला विषय. त्याच्यातून संदेश मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही, मी आहे ना म्हणून पिक्चर बघा. प्रंजल तू काय सांगशील? मी सांगेन की हा चित्रपट हे स्पेशली हा चित्रपट करताना मला खूप मजा आली, खूप मजेशीर अनुभव होते. कारण ते आशिष सर सृष्टीशी बोलण्याचा प्रयत्न करत असो किंवा त्याचा ॲड्रेस शोधत असो किंवा त्याच्या गोष्टी पडण्याची वाट पाहत असो, हे सगळ्या गोष्टी आजकालच्या फोन व्हॉट्सअपच्या ह्याच्यात काहीच अनुभव पूर्णपणे. सो हे एकदम वेगळा अनुभव होता, खूप मज्जा आली. आणि हे सगळं करता आणि हे फक्त लव्ह स्टोरी नाही आहे, त्याच्यापेक्षा खूप काहीतरी इम्पॉर्टंट मेसेज देण्याचा खूप प्रयत्न आहे आणि ते सगळं खूप विनोदी पद्धतीने मांडतं. क्या बात आहे. म्हणून ही बघा. नक्की चरण तू काय सांगशील? सो बेसिकली ही म्हणाली फक्त लव्ह स्टोरी नाही आहे, तर हे जगाचा इतिहास घडवणारं म्हणजे बदलणारं आत्मचरित्र आहे. क्या बात आहे. सो बेसिकली त्यात एक प्युअर फ्रेंडशिप बघायला मिळेल तुम्हाला, जे तुमचे शाळेचे दिवस असलेल पूर्ण त्यात तुम्हाला कुठेतरी तुमचा बोऱ्या दिसेल, त्यात तुमचा आशिष दिसेल. सो
बेसिकली प्युअर फ्रेंडशिपसाठी आणि एक वेगळाच अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणजे आपण असं बोललं खरंच काही हरकत नाही की मैत्रीपूर्ण फिल्म आहे. याच्यामध्ये लव्ह स्टोरी सुद्धा आहे, मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्यामध्ये तुमची भांडणं सुद्धा असतील. चित्रपट बघितल्यावर आम्हाला नक्कीच कळेल. तर ओम तू काय सांगशील, काय वेगळं आणि काय भारी असं बघायला मिळालं? ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल की ही लव्ह स्टोरी हो. आहे शाळेतली, पण ही परेश सरांची डोक्यातून आलेली लव्ह स्टोरी आहे. त्याच्यामध्ये वेगळंच काही असेल नक्कीच. तर नाहीतर ही उगाच बर्लिनला गेली नसती. हो 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 हो. बर्लिनला आम्ही जाऊन आलो तेव्हा तिकडच्या प्रेक्षकांचा फार असा चांगला अनुभव होता आमच्या चित्रपटाकडून, आणि त्यांना एक मस्त असा प्रश्न पडला की तुम्हाला अशी स्टोरी का मांडावी वाटली. तर मी क्या त्याचं बात उत्तर आहे. द्यायला असं सांगेन की अशी स्टोरी तुम्हाला नक्कीच कुठे बघायला मिळत नसेल, कारण की ही फक्त लव्ह स्टोरी नाही आहे, बरोबर. वेगळं काहीतरी आहे. अगदीच. तर नक्कीच तुम्ही ही 6 ऑक्टोबरला नक्कीच बघा चित्रपट. नाही खरंच खूप भारी वाटतं मला मुलांसोबत गप्पा, मुलांसोबत काय येते यार, माझ्या मित्रांसोबत गप्पा मारा मला खरंच खूप भारी वाटतंय. बरं, खरंच तुमच्या चौघांचं धन्यवाद आमच्यासोबत तुम्ही गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.